लिज्जत पापड उद्योगाला अधिक गतिमान करण्यासाठी संशोधन संस्था स्थापन करावी असा सल्ला सकाळचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांनी दिला। श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड सणसवाडी डिटर्जंट विभागाचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी सकाळ पेपर्स लिमिटेडचे अध्यक्ष प्रतापराव पवार, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष उल्हासदादा पवार, शिरूरचे आमदार अशोकराव पवार, ग्राहक पेठचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, आमदार दीप्ती चौधरी, पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, विद्या सहकारी बँकेचे बाळासाहेब अनासकर, श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापडचे अध्यक्ष स्वाती पराडकर, संचालिका सुमन दरेकर, रत्नमाला जाधव, चेतना नहार, मंदाकिनी डाकवे, नीला वेगड, विमल कांबळे आदी उपस्थित होते। पुणे विद्यापीठात या संस्थेवर PhD करणाऱ्या स्वाती जगताप यांचा सन्मान करण्यात आला। या प्रसंगी हा गृह उद्योग सुरू करणाऱ्या 7 महिलांपैकी एक जयवंती बेन पोपट यांचा सत्कार करण्यात आला। तसेच 6 कर्तृत्ववान मातांचा सत्कार करण्यात आला। मुक्ता पुनतांबेकर, साधनाताई गोडबोले, शिल्पाताई बुडूक, वैशाली भोई, इंदुताई भोरे यांचा शाल श्रीफळ सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। महाराष्ट्र शासनाने पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलेल्या प्रतापराव पवार यांचा लिज्जतच्या भगिनींनी सत्कार केला। यावेळी महापौर बोलत होत्या। स्त्री ही अबला नसून सबला आहे। 21व्या शतकातील स्त्रियांनी स्वतःच्या अंगी असलेले गुण आणि कर्तृत्व दाखवून दिले आहे। कोणतीही अशक्य गोष्ट सिद्ध करून दाखवण्याची ताकद स्त्रियांमध्ये आहे। संयमी वृत्ती, सहनशीलता आणि समंजसपणा हा त्रिवेणी संगम अंगी असल्यामुळे स्त्री ही देवीचे रूप आहे, असे प्रतिपादन महापौर चंचला कोदरे यांनी व्यक्त केले। कोदरे पुढे म्हणाल्या, उद्योग, राजकीय, शैक्षणिक यामध्ये महिलांनी स्वतःचा ठसा उमटून दाखवला आहे। 80 रुपयांच्या भांडवलावर व्यवसायाचे मोठ्या वटवृक्षात रूपांतर केले। हजारो हाताला आणि संसाराला या समूहामुळे बळ मिळाले आहे। हा वटवृक्ष असाच मोठा व्हावा आणि अनेकांच्या संसाराला हातभार लागावा, अशा शब्दात महापौर कोदरे यांनी शुभेच्छा दिल्या। विद्याधर अनासकर म्हणाले, आज मी उभा आहे ते सगळं श्रेय या लिज्जत पापड समूहाला जाते। माझी आई आणि मी पापड येथे लाटत होतो। पापड लाटता लाटता मी मोठा झालो। 7वीत असताना मी 100 पापड लाटत होतो। त्यावेळी माझा डेमो दाखवण्याचे काम करत होते। माझ्या आयुष्यातील मी हे क्षण कधीही विसरू शकत नाही। कोणत्याही व्यवसायात यश मिळवण्यासाठी कौटुंबिक व्यावसायिकता, कौटुंबिक जिव्हाळा असा सुरेख संगमाची आवश्यकता असते। ज्यावेळी कोणताही परिवार अडचणीत येतो त्यावेळी पुरुष लगेच हतबल होतो, पण स्त्री हतबल होत नाही। ससा डिटर्जंटला त्यावेळी मागणी नव्हती, तेव्हा मला माझी आई दुकानात पाठवून ससा आणायला लावायची। या मागणीमुळे विक्रेत्यांना माल ठेवावा लागला आणि हा आज मोठ्या वृक्षाची सावली देत आहे। उल्हासदादा पवार म्हणाले, संस्थेच्या रौप्य महोत्सव न करता समाजातील विविध घटकातील कर्तृत्ववान लोकांचा सत्कार करण्यात येतो। श्रमाची प्रतिष्ठा, कुटीर उद्योग खूप महत्त्वाचे आहे हे संस्थेने दाखवून दिले आहे। संस्थेची व्यापकता, हिशोबात ताळेबंद आणि परकीय चलन संस्थेने आणून दाखवले आहे। कोणावर अवलंबून न राहता महिलांना ताटमानेने जगायला संस्थेने शिकवले। या महिलांनी व्यवसायच नव्हे तर स्वतःची मुलेही परदेशात पाठवली। ही अभिमानाची गोष्ट आहे। जगातील सर्वात मोठी संस्था उदयाला आली आहे। सूर्यकांत पाठक म्हणाले, कुठलाही पदार्थ गुणवत्तेमुळे प्रसिद्ध होतो, तसे पापड म्हटले की लोकांच्या तोंडात लिज्जत पापडचे नाव येते। महिला सबलीकरणाचा विचार आणि कष्टामुळे वटवृक्ष तयार झाला। उद्योग म्हटला तर यांत्रिकीकरण आले, मात्र लिज्जत समूहाने यात यांत्रिकीकरण आणले नाही। यामुळे दुप्पट व्यवसाय वाढला असता 50,000 महिलांचा उद्धार करण्याचे काम समूहाने केले। हा आदर्श सामाजिक पायंडा संस्थेने निर्माण केला। सहकार क्षेत्रात अनेकांनी अनुदान घेऊन उद्योग सुरू केले आणि बंदही पाडले, मात्र संस्थेने कुठलेही अनुदान न घेता संस्था उभारली। कुठल्याही यंत्राचा वापर न करता हाताने काम करणाऱ्यांना कर लावण्यात येतो। हा कर काढून टाकण्यात यावा अशी मागणी यावेळी पाठक यांनी केली। अध्यक्षीय भाषणात प्रताप पवार म्हणाले, स्त्री कुटुंबातील आधारस्तंभ असते, स्त्रीच घर घडवते। पवार कुटुंब ही स्त्रीमुळेच घडले आहे। व्यवसायाविषयी पवार म्हणाले, व्यवसाय हा गुणवत्तेवर वाढवला पाहिजे। संशोधनाची आणि संशोधक केंद्र उभारले पाहिजे। पॅकिंग, स्वच्छता, आकर्षकपणा, त्यात सौंदर्य वाढवले पाहिजे। ग्राहक हा चोखंदळ झाला आहे, त्याची मागणी तसा पुरवठा करण्याची गरज आहे। मार्केटिंग तंत्र हे एक शास्त्र असून ते महिलांनी अंगीकारले पाहिजे। विक्री ही अत्यंत महत्त्वाची असून त्यांचा अभ्यास केला पाहिजे। मेळावे घेणे, लोकांपर्यंत आपल्या वस्तूची माहिती पोहोचवणे गरज आहे। प्रत्येकात क्षमता असते, त्यास वाव देण्याचे शिकले पाहिजे। स्पर्धापासून शिका, त्यामुळे आपली गुणवत्ता वाढेल। तसेच प्रशिक्षणात वाढ करण्यात यावी, त्यामुळे व्यवसायात वाढ होईल, असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला। सूत्रसंचालन प्रभुणे यांनी केले तर सुरेश कोते यांनी आभार मानले। प्रास्ताविक स्वाती पराडकर यांनी केले।